सभापती महोदय, 259च्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. अंतिम प्रस्ताव बोलत असताना विनंती करतो सभापती महोदय, विरोधकांना विरोध करून चालणार नाही. सरकारचे चांगले कामं सुद्धा सांगता आले पाहिजे सभापती महोदय, हे सुद्धा गरजेचं आहे. सभापती महोदय, विरोधकांची प्रथा परंपरा कुठे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये? आज विरोधकांनी सूचना करायच्या असतात आणि सरकारने त्या राबवायच्या असतात. हा प्रामुख्याने आपण या ठिकाणी आजपर्यंत पाहत आलो आहे. सभापती महोदय, काम करणाऱ्याच्या सरकारच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि पाठीवर थाप सरकारची आपण दिली पाहिजे. प्रामुख्याने आपण करण्याची गरज आहे सभापती महोदय. विरोधकांची प्रथा परंपरा आपण जर जुन्या काळात पाहिली तर फार वेगळ्या पद्धतीने आपण पाहत होतो. सभापती महोदय, मी महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि कर्तृत्ववान लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विकास कशाला म्हणतात, प्रशासन कसे चालवावे, 24/7 36 365/360 डिग्रीमध्ये विकास कसा झाला पाहिजे हे दाखवून दिलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी. आज मी देवाभाऊ एकनाथजी शिंदे साहेब, सुमित्राताई बावनकुळे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. बावनकुळे साहेबांनी सुद्धा महसूल विभागामध्ये क्रांतिकारक निर्णय घेतले आहे सभापती महोदय. सभापती महोदय, देवाभाऊचा विचार मी तुम्हाला सांगतो. पहिला माझा देश, माझा महाराष्ट्र, माझी जनता, माझा पक्ष आणि मग मी, ही देवाभाऊची कर्तृत्वान काम करण्याची एक कला आहे. विरोधक म्हणतात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. सभापती महोदय, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला जात पात धर्म राहत नाही. त्याला चपराक देण्याचं काम देवाभाऊ करत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सराईत गुन्हेगारांची संख्या सभापती महोदय कमी झालेली आहे. जे सराईत गुन्हेगार आहेत ते वेगळे राहिलेले आहे. आज गुन्हेगारांमध्ये विकृत समस्येच्या माध्यमातून गुन्हेगार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी देवाभाऊ मोठ्या प्रमाणात काम करत आहे. सभापती महोदय, 2014च्या आधीच्या आपण जर विचारानं जर पाहिलं तर गुन्हेगारीची संख्या तशी कमी झाली आहे. सभापती महोदय, येणाऱ्या काळामध्ये याच्या माध्यमातून गुन्हेगारी 100% कमी होईल याचा मला असा विश्वास सुद्धा आहे. सभापती महोदय, देवेंद्रजींच्या मार्फत आपण पांधन रस्ते असो, जलशिवार असो, हायब्रिड एन्युटी असो, अशी महत्त्वाची कामं या ठिकाणी आपण केली आहे. सभापती महोदय, वास्तविकता दूर ठेवून विरोधकांनी विषय मांडलेत, यामुळे पोलिसांचं मनोबल सुद्धा कमी होऊ शकतं. सभापती महोदय, देवाभाऊंचा महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा हा लागू करण्याची घोषणा केली आहे. सभापती महोदय, विकास हा अंत्योदयापर्यंत झाला पाहिजे, हे प्रामुख्याने सरकारचं एक धोरण आहे. सभापती महोदय, चांदा ते बांधापर्यंत विकास कसा होईल, हा महाराष्ट्राची एक रचना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्रात जगात दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहण्याची तयारी महाराष्ट्रात सुरू झाली आहे आणि त्या पद्धतीने काम सुद्धा सुरू झालेलं आहे. महाराष्ट्रात जर सुरक्षित नसता तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आले नसते. सभापती महोदय, उद्योगाला सबसिडी देणे, महिलांना उद्योगता बनविणे आणि महाराष्ट्रामध्ये समतोल विकास केला पाहिजे, हे सरकारचं धोरण आहे. सभापती महोदय, आज देशामध्ये महाराष्ट्रात एक नंबरचा होत चाललेला आहे. सभापती महोदय, ग्रामीण आणि शहर समतोल विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे. सभापती महोदय, आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो सभापती महोदय की शेतीमध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली. सभापती महोदय, अतिवृष्टीमध्ये दुष्काळी उपाययोजना सभापती महोदय चालू आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा चालू आहे. नानाजी देशमुखांसारखे काम महत्वाचं या ठिकाणी झाले. पशुसंवर्धन, कृषी समक्ष योजना चालू झाली. मत्स्य योजना सुरू झाली आहे. वैनगंगा, नळगंगा, नदी जोड प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. सभापती महोदय, की जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल आणि शेतकरी समृद्ध होणार आहे. सभापती महोदय, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुद्धा या ठिकाणी चालू झाली आहे. आज आपण जर पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये समृद्ध महामार्ग, कृषी समृद्ध महामार्ग आपण चालू झालेला आहे. या माध्यमातून शेतकऱ्याचा माल प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो, शहरात येऊ शकतो, मुंबईपर्यंत पोहोचू शकतो. हे महत्वाचं धोरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सभापती महोदय, जायंटमध्ये सौर ग्राम योजना सुद्धा या ठिकाणी सुरू झालेल्या आहे. आमच्या चिखलदऱ्यासारख्या एका गावामध्ये देशातला सर्वात मोठा स्काय वॉक सुद्धा सुरू होत आहे. सभापती महोदय, आमच्या अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क सुद्धा सुरू झालेला आहे. आज अमरावतीमध्ये काही पोलीस स्टेशनची गरज आहे. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडतो आणि त्याचप्रमाणे CCTVची सुद्धा योजना अमरावती सारख्या शहरात करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, लाडक्या बहीण योजनेसारखी दमदार योजना या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सरकारने सुरू केलेली आहे. सभापती महोदय, आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.